मॅच विनिंग परफॉर्मन्स निखिल पाटील देखील चांगली फलंदाजी केली आणि दोघांना मिळून अमित दादा पाटील आणि रणजित दादा किनी यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात आलं. पंच आता बघतोय हितेंद्र भोईर खुश असतील, संघ विजय झालाय. आणि त्यानंतर ललितजी भोईर याच पंचकृषीतील नामांकित पंच नायगाव म्हटलं तर ललितजी भंडासर मोठं नाव पंचांच्या भूमिकेत एक माजी क्रिकेटपटू जबरदस्त खेळाडू. वागरालपाडा वर्सेस देवेस्पोर्ट मालजीपाडा, बिग बॅटल बिग फाईट, दोन्ही संघ बलाढ्य आणि दोन्ही संघ या ठिकाणी या मैदानावर देखील खेळून गेलाय. देवेस्पोर्ट मालजीपाडा रॉकर चषकामध्ये चांगली फलंदाजी गोलंदाजी झाली होती. आता मात्र गेम ऑन हा पण मॅच बघतोय देवेस्पोर्ट मालजीपाडा वर्सेस वाघरालपाडा. वाघरालपाडा सोनूदेवी वाघरालपाडा वॉन द टॉस इलेक्टेड टू बॅट पास. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती त्रिफळा उद्ध्वस्त केला. पहिला विकेट 0 का हिरो गोल्डन डक मिस्टर राघवेंद्र हा फलंदाज मात्र सस्त्यात बाद झालाय. काल चांगली फलंदाजी केली होती, यावेळी मात्र विकेट जाताना दिसतोय. त्रिफळा उद्ध्वस्त झालाय. न्यू बॅटर आपण बघतोय सर्वेश, ज्याला अमेझॉन एक्सप्रेस म्हटलं जातोय, तोच आपल्याला पाहायला मिळतो. सर्वेश हा फलंदाज अष्टपैलू खेळाडू, मात्र चांगली गोलंदाजी. मनीष मार्फत चेंज ऑफ पेस, चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. ऑन साइडला मात्र बघता बघता मिसफिल्ड होतंय चेतन मार्फत आणि त्याचा फायदा 3 धावे करता. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक एक धाव महत्वाचे, एक एक चेंडू अडवणं महत्वाचं आहे आणि मिसफिल्डच्या जोरावर श्री कानाई पाय संघ पराभव झाला मागील मॅच मध्ये. यावेळी 3 धावा येतात. 3 धावांनी धावफलक पुढे आलंय, ते म्हणजे 3च्या घरामध्ये श्री गणेशा केला जातोय. सोनी देवी वाघरालपाडा संघाचा टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, कारण की गोलंदाजावर विश्वास जास्त असेल वाघरालपाडा संघावर. नेक्स्ट बॉल मनीष. पुन्हा एकदा यावेळी कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, ऑन साइडला खेळायचा होता चेंडू. चांगला कॅच घेतला विशाल पाटील. 3 चेंडू 3 धावा आणि 2 गडी बाद सध्याच्या घडीला. न्यू बॅटर आपण बघतोय आज मात्र दयाशंकर प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतोय. कालच्या दिवसात जरूर मिस केला होता दयाशंकर या फलंदाजाला. अष्टपैलू खेळाडू आहे आणि आज वाघरालपाडा संघामध्ये तो इन दिसतोय प्लेइंग 11 मध्ये. 3 चेंडू 3 धावा 2 गडी बाद. सॉफ्ट हँडने इनटू द गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलंय मिड विकेट रिझन मध्ये. आज मात्र खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा होईल का? द ग्रेट मराठा संस्थापक आदरणीय मोहन रवींद्र पाटील भाई यांना विनंती करीन अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं. भाई यांचं आगमन झालंय. भूषणजी पडवळे यांना देखील विनंती करीन अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे.
4 चेंडू 6 धावा. सर्वेश मात्र 6 धावांवर खेळतोय 2 चेंडूला फेस करून. नेक्स्ट बॉल दयाशंकर फुल टॉस डिलिव्हरी आणि त्याला मात्र चेंडूला फाईन केलं जाते. स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर चेंडू मात्र निघून गेला आहे. दंदन दंदत करत सीमारेषी पार. हा येतोय दमदार चौकार. नक्कीच 6च्या बाहेर ज्यांनी कॅच घेतला होता ते 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. पुष्पराजजी मात्रे यांना विनंती करीन तुमच्या शुभ असते त्यांना त्यांचा कॅश प्राइज द्यायचा आहे. रणजितजी किणी यांच्या माध्यमातून 300 आणि त्यानंतर अमित दादा पाटील यांच्या माध्यमातून 200 म्हणजेच 500 रुपये एका खेळाडूला मिळतील. टोटल 500 असतील. पुष्पराजजी मात्रे आमचे प्रेक्षक चांगल्या प्रकारे कॅच घेत आहेत आणि बाहेर मात्र ते क्षेत्ररक्षक झालेत मैदानाच्या बाहेर आणि पुढच्या वर्षी नक्कीच ते दिसतील कोणत्या तरी संघामधून. चर्चा आपण करूया. धावा झाल्यात धापलकावरती 11 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 11 धावा. वागरालपाडा वर्सेस मालजीपाडा हा सामना आपण बघतोय. कशा प्रकारे रणनीती आखली जाईल. सर्वेश 2 चेंडूमध्ये 6 धावा आणि त्यानंतर दयाशंकर 2 चेंडूमध्ये 5 धावा. टोटल रन 11 झाल्यात आणि या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून या धावा येत आहेत. पहिल्या 2 विकेट सस्त्यात बाद झाल्यात. राघवेंद्र हा गोल्डन डकचा शिकार झाल्यानंतर त्यानंतर आपण बघितलं तर तनू हा देखील 0 का हिरो ठरलाय या स्पर्धेमध्ये. 2 विकेट प्राप्त केलेत गोलंदाजाने. 11 धावा. कुठेतरी मिसफिल्ड खराब झालंय. 6 धावा जवळजवळ 4 धावा या मिसफिल्डच्या असतील कारण की सिंगल रन असते तिथे 3-3 रन देऊन ठेवल्यात. वेलकम कौशिक बिट्टू. द ग्रेट मराठा संस्थापक आदरणीय मोहन रवींद्र पाटील भाई यांना विनंती करीन अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. द ग्रेट मराठा वर्सेस आपण अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र हा रोमहर्षक मुकाबला तुमच्या भेटी करता येईल. नेक्स्ट मॅच आपण बघणार आहोत आणि आत्ताच कॅप्टन कूल म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते तेजस उंडरे नुकताच कॅप्टनशिपची जबाबदारी त्याला आता दिली आहे द ग्रेट मराठा संघाने आणि त्याच्या कॅप्टनशिपमध्ये लगातार 3 वेळा द ग्रेट मराठा संघ फायनलिस्ट ठरतोय. पाये परिसरामध्ये त्यानंतर जुचंद्र परिसरामध्ये 2 वेळा विजर बॉईज चषक देखील द ग्रेट मराठा संघाच्या नावावर राहिले. आता गोलंदाज सज्ज झालाय सनी. सॉफ्ट हँडने गली रिझन मध्ये चेंडूला ढकलून दिलं जात आहे. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येत आहेत. चेंडूला गॅदर करतोय जयेश. तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट देखील वागरालपाडा संघाची चांगली पाहायला मिळते. सध्याच्या घडीला धावा झाल्या 13 धावा 1.1 चेंडू. 6 ओव्हरचे मॅचेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत आमदार चषक 2022 मध्ये. चांगलं झालं भिंडलं जात आहे. आदेश देखील आपण बघतोय फाईन मध्ये. किपिंगच्या मागे विनोद सध्या मिसफिल्ड झाला होता आणि किपिंग करण्यासाठी आपण बघतो आता. तेरा धावा धापलकावरती सॉफ्ट हँडने डाऊन द ग्राउंड फटका चेतन मार्फत 1 धाव. एका धावेने धावफलक 14च्या घरामध्ये येते. 2 चेंडू 14 धावा सध्याच्या घडीला आपण बघतोय. सोनी देवी वागरालपाडा फलंदाजी करताना टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ते कालच्या दिवसात चर्चा देखील आम्ही केली. तर आम्हाला फलंदाजी पहिला जर असली तर गोलंदाजी करताना आम्ही नेक्स्ट इनिंग मध्ये चांगला प्रेशर देऊ शकतो. यावेळी चांगला चेंडू आडव्या बटने खेळायचा होता मात्र चेंडू जास्तीत जास्त व्हेरिएशन पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस चांगली गोलंदाजी सनी मार्फत. 14 धावा 1.3 चेंडू. जेटीसी लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग जे जॉईन झाले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आणि नागेश काका मैदानावर जे नव्याने प्रेक्षक
जॉईन झाले त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आता मात्र सॉफ्ट हँडने यावेळी मात्र खेळायचा होता ऑफ साइडला, चेंडू गेलाय लेग साइडला, विकेट जाताना सर्वेश बाद होताना आणि धावफलक मात्र स्थिरावले आहे. 14 धावा 1.4 चेंडू. आमचे डीजे सेट झाले असतील तर ऐकूया सुमधुर संगीत. क्रिकेट सामने तो भरवितो, समाजानं सर्व एकत्र घेऊन घेतलंय भगवनिशा, समाजानं सर्व एकत्र घेऊन हाती घेतलंय भगवनिशा. आमचा मोहन पाटील भाऊ बल्लाय साऱ्या दुकानची. नक्कीच मोहन भाई यांचं सॉन्ग आपण ऐकतोय. नुकताच ग्रामीण क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. 28 मार्च ते 3 एप्रिल लीग सिस्टम मध्ये पहिल्यांदाच आपण बघतोय जुचंद्र परिसरामध्ये भव्य दिव्य स्पर्धा, 1.25 लाखाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर तुम्हाला स्पोर्ट बाईक पाहायला मिळेल. राऊंड विकेटने गोलंदाजी करताना यावेळी बॅकफुट पंच करायचा होता, मात्र चेंडू निर्धाव जातोय. यष्टीरक्षक चांगलं काम करताना दिसतोय. शेवटचा चेंडू या षटकातील 14 धावा 3 गडी बाद. वाघरालपाड्याला मात्र या मैदानावर चांगली खेळी करावी लागेल. चंद्रपाड्याचं मैदान वेगळं होतं आणि हा मैदान वेगळं आहे. नागेश काका दत्ताळीचं मैदान आपण बघतोय. मोठमोठ्या धावा या मैदानावर येताना दिसतात. सॉफ्ट हँडने स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिझनला समीर चेंडूच्या मागे आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. थोडस मिसफील्ड फेकी येईपर्यंत बॅकिंग खराब आणि 2 धावेला मात्र 3 धावेमध्ये कन्वर्ट केलं जाते. अजूनपर्यंत चेंडू सापडत नाही आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 षटकाची समाप्ती झाली आणि धावा मात्र झाल्यात 17 धावा 3 गडी बाद. सोनी देवी वाघरालपाडा फलंदाजी करताना ऐकूया एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून आणि वळूया मॅचच्या दिशेने. ऐकत राहा, बघत राहा आमदार चषक 2022. करोडो झालेत प्यार, असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धावा झाल्यात 17, 3 गडी बाद. 17 म्हणजे खतरा, कुणावर येईल खतरा. धावा झाल्यात 17. आरके एंटरप्राइजेसचे सर्वे रणजित दादा किनी यांना देखील आपण बघू शकता. खुश असतील, आज दत्ताली संघ विजय झालाय आणि नक्कीच टॉप 8 मध्ये येणारा पहिला संघ आपल्याला पाहायला मिळेल दत्ताली संघ. 2 मॅचेस जिंकलाय. कशा प्रकारे स्ट्रॅटर्जी असेल आर के दत्ताळी संघाची सुपर 4 मध्ये जाण्यासाठी ते देखील पाहिली जाईल. गोलंदाज जयेश सज्ज होताना गोलंदाजी मार्क वर्क. स्ट्रायकिंगला दया शंकर, ज्याच्या बॅट मधून 6 चेंडू मध्ये 11 धावा आल्या सध्याच्या घडीला, तो स्ट्रायकिंगवर आहे. आणि एका साईडला गोलंदाज जयेश. राऊंड विकेट जयेश पाडेल आपण बघतोय. बेस्ट आयकॉन प्लेअर आपण बघितला मालजी पाड्याचा. कशा प्रकारे आता गोलंदाजी करेल. डाऊन द ग्राउंड फटका. यावेळी आदेश सुद्धा ती चुकी करतो, चुकीला माफी नाही आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या जातात. श्री कानाई पाई संघाने जी मिसफील्ड केली, खास करून चैतन्य कॅच सोडले, मिसफील्ड केले आणि तो मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यानंतर रनआउट जो घेतला नाही संदेश ढाणे, त्याने मात्र करून दाखवलं. हम भी किसी से कम नाही. यावेळी आडव्या बॅटने खेळायचा होता. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. निर्धाव चेंडू. नक्कीच चांगली माहिती पुरवत आहेत आमच्यापर्यंत विशाल भोईर. मीरा भाईंदर मधील सर्वाधिक
चांगला खेळाडू आयकॉन प्लेअर म्हणून ज्याच्याकडे ओळखला जातो तोच जयेश गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी चांगला ऑफ स्टंपवर पिचिंग चेंडू थोडासा आतमध्ये आणि जास्तीत जास्त फलंदाज सफळ देखील होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी का आयकॉन प्लेअर म्हटला जातो त्याचं उत्तर देखील तो देतोय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही हाताने गोलंदाजी करण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे, शैली ज्याच्याकडे आहे तोच गोलंदाज जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा पुन्हा आता मात्र पुन्हा एकदा चेतन यांचा दिवस दिसत नाही आज. खराब क्षेत्ररक्षण. 21 धावा धावपळकावरती. जवळजवळ 3 वेळा मिस फील्ड. त्यानंतर बॅकिंगला सुद्धा चेंडू सापडला नव्हता. म्हणजे 3 ते 4 वेळा. चेतन एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समॅन, बेस्ट बॉलर, ऑलराऊंडर खेळाडू आणि वारंवार चेंडू त्याच्या मागे लागलाय मगापासून आपण बघतो. आता मात्र विशाल पाटील बघा किती वेगाने चेंडूच्या मागे येतात. अडवला जातं चेंडूला. आता मात्र चेतन याने श्वास घेतला असेल. 2 धावांनी धावपळक. 23 धावा 3 गडी बाद. लास्ट बॉल दिस ओव्हर. शेवटचा चेंडू या षटकातील. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आणि त्या षटकातील हा शेवटचा चेंडू. JTC लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा बघतोय. प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे आता मात्र ऑफ साईडला चेंडू पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाव. पाण्याची सोय व्हॉलेंटियर मैदानाच्या आतमध्ये करतील. 3 षटकाची समाप्ती झाली. 24 धावा फलंदाजी करताना सोनी देवी वाघराळपाडा संघ टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. देवेश पोट मालजीपाडा चांगली गोलंदाजी केली. 3 षटकांमध्ये धावा झाल्या 24 आणि मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जातील आमचे पाणी पुरवठा मंत्री. तिथपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत आणि वळूया मॅचच्या दिशेने. हे समाज कार्य करून जिंकलंय साऱ्यांचं मन. 4 चौघात आप्पाना आहे न्याराचं मान. हे म्हणून साऱ्यांना आप्पांचा हाय अभिमान. जनसेवक नेता यो आमचा हाय लय भरदार. जनसेवक नेता यो आमचा हाय लय भरदार. त्याचं कार्य लय दमदार. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत 1 नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत 1 नंबर. हे गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत 1 नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर. थँक्यू डीजे. चला जास्त वेळ बघायला झाला नाही. आपलं लक्ष असू द्या. टीम मीटिंग कमी करायचं आहे. गेमला स्पीडअप करायचं आहे. रंगनाथ देशमुख कोणती स्पर्धा असो पाणी पुरवठा मंत्री इथेच असतात आणि चांगले पाणी पुरवठा मंत्री बनले आहेत. नुकताच विशू पाटील यांचं आगमन झालं. वेलकम विशाल पाटील. काल बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. संकेत स्मृती चषकामध्ये 62 रन्स त्याच्या बॅट मधून आल्या होत्या आणि तो बेस्ट बॅट्समॅन म्हणून निवड केली होती. पतू पॅकर संघाचा हा हिटर फलंदाज. उद्याच्या दिवशी तो दिसेल तुम्हाला. या स्पर्धेमध्ये देखील जबरदस्त बॅटिंग केली आहे आणि त्याच्या बॅट मधून 2 सामन्यामध्ये 39 धावा आल्या. तर 17 चेंडूमध्ये 3 षटकार 3 चौकार आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं. काय बॅटिंग केली होती. आणि विशू पाटील ज्या वेळी आपण बघितलं पहिला संकेत 11 चंद्रपाडा संघामधून खेळत होता. पतू पॅकर संघाने चांगल्या पद्धतीने त्याला इन केलं प्लेइंग 11 मध्ये आणि संघ मात्र पूर्णपणे विशूवरती जास्त निर्भर पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये बोलतो आपण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा 3 गडी बाद. गोलंदाज मनीष पुन्हा एकदा मार्गस्थ होताना संघासाठी 4थं आणि कोट्यातील 2रं षटक प्रगतीपथावर घेऊन येतोय मनीष.
अभि चांगला पाठीराखा आणि नेहमी डिट्टो अपडेट डेट असतो मालजीपाडा संघाचा. अंडर क्रिकेट चांगला खेळला जातो अभि, पाठीराख्याची भूमिका अदा करतोय. पुन्हा एकदा मनीष सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. दया शंकर कशा प्रकारे आता फलंदाजी करेल. दया शंकर रडार मध्ये चेंडूला मात्र भिरकावून दिलंय. विशाल पाटील यांच्या मस्तकाला दस्तक देऊन सीमारेषी पार. हा येतोय आमदार चषक षटकार. 6 धावा बिग हिट. या आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. वाजतई नाव गाजतई, वाजतई नाव गाजतई, नाव गाजतई अमित दादाचा या जुचंद्र गावाचा. या थँक्यू डीजे रणजित दादा किणी यांचं स्वागत केलं जातं या षटकांनिशी. धापळक आता पुढे सरकलाय वेगाने 30च्या घरामध्ये. दयाशंकर फायर करताना पुन्हा एकदा लॉफ केलेला आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पुन्हा एकदा दुसरी धाव कंप्लीट केली जाते. खराब पैकी बॅकिंगला कोणी नाही आणि बघता बघता 3 धावा पूर्ण. चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवतोय आणि तिथपर्यंत हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. टोटल अंपायर किती धावा असतील तर टोटल 7 धावा, 6 धावा. यस थँक्यू. सहा धावा. हॅलो 36 धावा आणि त्यामधलं जर विचार केला 14 चेंडू मध्ये 30 धावा. दयाशंकर आता मात्र फटका फसलाय आणि त्याच्यावर पुन्हा एकदा दया दाखवली जाते चेतन मार्फत. क्या बात आहे चेतन. आज नक्कीच चेतन यांचा दिवस दिसत नाही. कुठेही ठेवा चेंडू त्याच्या मागे लागतोय आणि वारंवार मिस फील्ड. दयाशंकर वरती जणू काही दया दाखवले चेतन या क्षेत्ररक्षकाने. धावा झाल्या धावफलकावर 37. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3.3 ओव्हर्स. सॉफ्ट हँड केला जातोय. ऑन साइडला चेंडूला वळवले. आता मात्र एक धाव अर्जित केले. विकासजी पाटील यांचं आगमन झालंय. क्रिकेट प्रेमी उद्योजक जुईचंद्र. वेलकम विकासजी पाटील, तुमचं सहर्ष स्वागत. क्रिकेट प्रेमी आहे उद्योजक जुईचंद्र. नेहमीच मॅचचा आनंद घेण्यासाठी कोणतंही मैदान असू द्या तुम्हाला पाहायला मिळतील. तुमचं सहर्ष स्वागत विकासजी. आता मात्र चांगला चेंडू ऑफ स्टंपवर पिचिंग केल्यानंतर बॅटर मात्र थोडस आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत होता. 5 चेंडू 38 धावा, 3 विकेट गेल्यात. शेवटचा चेंडू मनीष यांच्या गोलंदाजीतील. लास्ट बॉल दिस ओव्हर. जास्तीत जास्त बाहेर वळणारा चेंडू आणि पंचांनी या ठिकाणी इशारा केलाय, वाईल्डचा इशारा. थँक्यू अंपायर. धावा झाल्या 39. लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट बॉल दिस ओव्हर. नक्कीच कौतुक करेन गोलंदाजाचा. पहिली अवंतर धाव या 4थ्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर दिलाय. जास्तीत जास्त सफल होऊन गोलंदाजाला भरकवण्याचं काम करत होता. मात्र चेतनने आता चांगला चेंडू पकडलाय. फेकी थोडी खराब, मात्र बॅकिंग चांगलं. षटकाची समाप्ती झाली 4 षटकांमध्ये 10च्या सरासरीने 40 धावा, 3 गडी बाद. फलंदाजी करताना सोनी देवी वाघराल पाडा आणि त्यांना गोलंदाजीमध्ये उत्तर देताना आपण बघतोय देवेश स्पोर्ट बालजी पाडा. आमचे पाणी पुरवठा मंत्री गेलेत तिथपर्यंत घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. ऐकत राहा, बघत राहा. आमदार चषक 2022 डीजे आमच्या गायब झाल्यात. मॅचच्या दिशेने आपण बघतोय 40 धावा, 3 गडी बाद.
दयाशंकर 17 चेंडूमध्ये 32 धावा. लकी मात्र 1 चेंडूमध्ये 1 धाव करतोय. गोलंदाजचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये मनीष 11 धावा, मिसफील्ड 2 विकेट त्यांनी प्राप्त केले. त्यानंतर सनी हा गोलंदाज बघितला 6 धावा, 1 विकेट त्यांनी घेतला होता. त्यानंतर जयेश याला गोलंदाजी मार्कवर आणलं, विकेट घेतला नाही मात्र चांगली गोलंदाजी. जुना चेंडू. त्यानंतर मनीष पुन्हा एकदा दुसरं षटक त्याच्या माध्यमातून बघितलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर विचार केला तर 40 धावा. मनीषचं हे षटक महागडं आणि मिसफील्ड. मात्र दयाशंकरने हात सरसवलेत मैदानाच्या आतमध्ये. आक्रमकता तो सिद्ध करतोय. काल सर्वांनी मिस केलं होतं दयाशंकर याला, आज मात्र वागरालपणा चांगल्या पद्धतीने इन झाला. आज त्यांचे काही खेळाडू दिसत नाही. जो आपण विचार केला होता काल निखिल आज दिसत नाही वाटतं. आज सुट्टी नाहीये त्याला, त्या कारणास्तव तो आला नाही. कालचा दिवस निखिलने गाजवला होता. आमचे समालोचक व्हॉइस ऑफ पालघर प्रमोद शेडगे सर एक चांगले डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, गोड व्यक्तिमत्व, आम्हाला चांगला सपोर्ट करतात. त्यानंतर आमचे मार्गदर्शक संदीपजी गावण सर देखील तुम्ही बघू शकता कशा प्रकारे चर्चा केली जाते. संदीपजी गावण सर देखील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आणि कोणत्याही प्रकारचा ॲटिट्यूड त्यांना नाही, असं चांगलं गोड व्यक्तिमत्व संदीपजी गावण सर. विशू पाटील आपण बघतोय काल चांगल्या फॉर्म मध्ये दिसले आणि या स्पर्धेत देखील उद्या ते दिसतील. आता बॉलर आपण बघतोय जयेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड विकेटनी गोलंदाजी करतोय दयाशंकर. यावेळी मिड ऑफ रिझन मध्ये आपण बघतोय क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फंबलिंग होते. त्याचा फायदा मात्र दयाशंकर या फलंदाजाला मिळताना. मालजीपाडा संघ मात्र दयाशंकरवर जास्त दया दाखवतोय. 42 धावा झाल्यात धापलकावरती. राऊंड विकेट गोलंदाज स्ट्रेट येताना फटका आणि पुन्हा एकदा चेतन. ठेवायचं तरी कुठे आता चेतनला, हा प्रश्न पडलाय मालजीपाडा संघाला. आणि 2 धावा. हा विकेट मात्र चेतनने घेतला, यात काही शंका नाही. कारण की कुठेतरी रणनीती चुकीची दिसली वागराल पाडायची. विकेट टाकणं महत्वाचं होतं की काय, कारण की येणारा फलंदाज देखील महत्वाचा आहे. गडी बाद होतोय. धावा झाला धापळकावरती 44, 44 धावा. लॉस ऑफ 4 विकेट्स. कुठेतरी यावेळी स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस केलाय फलंदाजाने. आता मात्र चांगला चेंडू पाहायला जातोय. निर्धाव चेंडूचे सांगत होते मिस्टर निखिल, ज्याची उत्सुकता होती. आज मात्र कोणत्याही प्रकारची फिटिंग दिसत नाही. काल नक्कीच चांगल्या पद्धतीने नामकरण केलं होतं त्यांचं. फुल टॉस चेंडू आणि चेंडूला मात्र भिरकावून दिलंय संदीप गाव. कॉमेंटेटर आणि खेळाडूंना हे बक्षीस नसेल, मात्र संदीप सरांना नक्की 1000 रुपये दिले असते. सरप्राईज होतं तुमच्यासाठी. हा कॅच सोडलाय. 6 धाबांनी धाव फलक पुढे सरकले. 50 धावा. हाफ सेंचुरी वागरालपाडा संघाची झालाय. आणि काय दुसरी हाफ सेंचुरी पाहायला मिळाल्या दयाशंकर मार्फत. समीर राऊत चेंडूच्या मागे आणि बघता बघता एकच धाव. एका धाब्याने धावा झाल्यात 51 धावा. 4 चेंडू फेकून झाल्यात. 5 चेंडू माफ करायचा आहे. ऑन साइडला फ्लिक केला जातोय आणि बघता बघता दुसरे धावे करिता अंपायर 2 धावा असतील. यस, विचार विनिमय केला जातोय, चर्चा केली जाते पंचांमध्ये. दयाशंकर वैयक्तिक 43 रनावर खेळतोय.
2 धावा असतील. यस, थँक्यू अंपायर. कुठेतरी पहिलाच हात लावला होता. 53 धावा, 4 विकेट प्राप्त केल्यानंतर मात्र धावा झाल्या 53. जर वाघरालपाडा 60 ते 70च्या घरामध्ये पोहोचला तर बॉलिंग अटॅक चांगला आहे त्या संघाचा. अवनीश, दयाशंकर असतील, सर्वेश असेल, निखिल असेल, हे 4 गोलंदाज चांगल्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळतील. आज वीरेंद्र आज दिसत नाहीये त्या संघामध्ये. या पुढील मॅच द ग्रेट मराठा वर्सेस अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र. टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन या पहिल्या इनिंग नंतर आमच्या टॉस बॉक्स मध्ये हजर राहतील. द ग्रेट मराठा संघाचा संघनायक कॅप्टन कुल तेजस उंडरे आणि त्यानंतर अजिंक्य जुचंद्र संघाचा कॅप्टन कोण असेल, कल्पेश म्हात्रे की चेतन पाटील. चला स्पीडअप करायचा गेम. धावा झाल्या 53 धावा. एक एक धाव महत्वाची आहे. त्यानंतर वारंवार चुका केल्या जातात, चुका दुरुस्त कराव्या लागतील. आता गोलंदाजी मार्क वर आपण बघतोय विनोद याला आणलं जात आहे की काय, विकास विक्रांत आपण बघतोय. चांगले चांगले गोलंदाज आहे. विशाल पाटील, विनोद असतील, मात्र त्यांना या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आणलेलं जात नाही. विक्रांत येतोय स्लॉग ओव्हर, हाणामारीचा छटक ज्याला म्हटलं जात आहे. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू निघून जातोय समीर राऊत यांच्या हातामध्ये आणि बघता बघता 1 धावांनी धावफलक 54 धावा, 54, लॉस ऑफ 4 विकेट्स. सोनी देवी वाघरालपाडा हा संघ आपण बघतोय. निखिल काल मालिकावीर ज्याच्या नावावर होती तोच खेळाडू आणि काल सुद्धा जबरदस्त फटकेबाजी केली होती. यावेळी मात्र फटका फसलाय. पुन्हा एकदा मिसफील्ड जयेश मार्फत आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. निखिलाची जर बॅट लागली तर मोठमोठे फटके तुम्हाला पाहायला मिळतील, कारण की धावा झाल्या 56 धावा सध्याच्या घडीला. 2 चेंडू 56 धावा. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि द ग्रेट मराठा जुचंद्र. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं कॅप्टन दोन्ही संघांचे. यावेळी जास्तीत जास्त भीमर चेंडू पाहायला मिळतोय आणि आता मात्र नोचा इशारा पंचांकडून आलाय. थँक्यू अंपायर. हाईट इज अ फॅक्टर पंच दर्शवतात. त्यानंतर असणार आहे फ्री हिट. या 2 एक्स्ट्रा धावेने धावफलक पुढे आलाय. 58 धावा आणि त्यानंतर दयाशंकर आपण बघतोय स्ट्राईक एंडवर फलंदाज दयाशंकर असेल, ज्याला षटकार मारला तर 50 धावा, हाफ सेंचुरी पाहायला मिळेल. दुसरी हाफ सेंचुरी पाहायला मिळेल या स्पर्धेतील. मागील मॅच मध्ये देखील आपण बघितलं होतं. पहिल्या मॅच मध्ये फ्री हिट बासष्ट धावा बघू शकता रिप्ले मध्ये कशा प्रकारे फील्ड बघितलं होतं. इंटू द गॅप मध्ये 1 बाउन्स फाईन स्क्वेअर लेग पट्ट्यामधून चेंडू निघून गेला सीमारेषी पार. चौकार. 62 धावा, 48 धावा 24 चेंडू मध्ये, म्हणजे 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केले. जबरदस्त दयाशंकर अप्रतिम घणाघाती फलंदाजी करताना. अजून 3 चेंडू शिल्लक आहे. 62 धावा आणि दयाशंकरला हाफ सेंचुरी कंप्लीट करण्याची संधी मिळाली आहे. नेक्स्ट बॉल विक्रांत पुढे जाऊन खेळतोय. सॉफ्ट हँडने खेळला जातोय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला नाचवतोय समीर राऊत आणि बघता बघता
या ठिकाणी पूर्ण केलं त्यांनी. ऑन साइडला वळवलंय चेंडूला. बघता बघता एकदा पूर्ण एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करायचं होतं. दयाशंकर स्ट्राईक घेण्याचा चान्स मात्र त्या ठिकाणी काय करतोय तर नक्कीच निखिल यांनी स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं होतं, कारण की दया शंकर 50 धावा केल्यात आणि एक चांगलं पॉझिटिव्हिटी दिसेल तुम्हाला पवेलियन मध्ये. दया शंकर जबरदस्त 51 धावा या फलंदाजाने केल्या. रनआउटच्या पाहायला मिळतो. 65 धावा. लास्ट बॉल अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र कर्णधार आणि द ग्रेट मराठा कर्णधार. आडवटने केला जातो. निखिल फाईन केला जातोय. चेंडू मात्र निघून जातोय क्षेत्ररक्षकाकडे आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा मिसफील्ड. फेकी येईपर्यंत मात्र तिसरी धाव घेताना फलंदाज बॅक टू द पवेलियन. टोटल धावा झाल्या धाव फलकावरती 67 धावा आणि 68 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. उर्वरित 6 षटकांमध्ये 36 चेंडूमध्ये 68 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल देवेश स्पोर्ट मालजीपाडा या संघाकडून आपण बघितलं तर चांगली फलंदाजी झाली नव्हती सुरुवातीला. राघवेंद्र 0 वरती आउट, तनु 0 वरती आउट. सर्वेश स्टार्टअप केला होता. 6 धावांवर तो वैयक्तिक बाद झाला. दयाशंकर जबरदस्त बॅटिंग. एका साइडने किल्ला लढवलाय वाघरालपाडा संघाचा. 26 चेंडूमध्ये 51 धावा. रनआउटच्या माध्यमातून तो बाद झाला. निखिल चांगले सिंगल डबलवर फोकस. टोटल धावा आता मात्र जिंकण्यासाठी आहेत ते म्हणजेच 68 धावा 6 षटकांमध्ये. आणि ज्यावेळी सेकंड इनिंगला सुरुवात होईल व्हॉइस ऑफ बाफाने आमचे मार्गदर्शक संदीप गावण सर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. टॉस का बॉस देखील केला जाईल. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र वर्सेस आपण बघतोय द ग्रेट मराठा जुचंद्र. आणि त्या ठिकाणी सज्ज असतील व्हॉइस ऑफ पालघर प्रमोद शेडगे सर. तर एका साईडला आपण पाहतोय द ग्रेट मराठा संघाचे कॅप्टन अर्थातच तेजस सोंडरे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. विकाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्पिन केला जाईल. टॉस या ठिकाणी केला जाईल आणि एका साईडला आपण पाहतो काल म्हात्रे ब्रदर्सचे प्रोप्रायटर आणि कॅप्टन अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचे कल्पेश म्हात्रे. कॉइन स्पिन केला जाईल. 21 आणि आमदार असे मात्र या वेळेला 2 बाजू आहेत कॉइनच्या. टॉस केला जातोय. कॉइन स्पिन केला जाईल विकाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. आमदार परंतु 19 या ठिकाणी आलेला आहे. खूप खूप धन्यवाद विकाजी पाटील साहेब. आपण मुख्य मंचावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. कल्पेश, टॉस खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळतो क्रिकेटमध्ये आहे. टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल आपला? प्रथम फलंदाजी करू. फलंदाजी मात्र फलंदाजी करताना एक वेगळा निर्णय घेतला गेलाय, कारण आतापर्यंत प्रत्येकाने मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. 6 षटकांमध्ये काय कॅल्क्युलेशन क्रिकेट असेल की या टोटलपर्यंत गेल्यानंतर द ग्रेट मराठा संघाला आपण अडचणीत आणू शकाल? 70-80 पर्यंतचा प्रामाणिक प्रयत्न असेल. नक्कीच कल्पेश, आज त्यासाठी तुमचे 11 खेळाडू तर चांगले खेळत आहेत, परंतु 3 ते 4 असे तुमचे भरवशाचे फलंदाज. मी आहे, चेतन आहे, भाई आहे, कुणाल आहे, पुष्पराज आहे, असे 5-6 फलंदाज होतो आम्ही. नक्कीच आमदार चषक अर्थातच अमितदादा पाटील यांची स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेविषयी आपलं मनोगत कसं व्यक्त करतील? जुचंद्रमधली कोणतीही स्पर्धा घ्या, आयोजन चांगलंच असतं आणि अमित पाटलांचं आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चांगलंच आहे. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच कल्पेश. तेजस, जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? क्षेत्ररक्षण मनासारखं आलंय. 36 चेंडूमध्ये कितपर्यंत धावा रोखण्याचा माणूस असेल आपला? 60+. त्यासाठी तुमचे 3 ते 4 असे ट्रम्पकार्ड गोलंदाज भरवशाचे? ट्रम्पकार्ड नाही आहेत, आमचे सर्व फॉर्म मध्ये आहेत. क्या बात आहे, मॅन इन फॉर्म आहेत. आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर आमदार चषकाचं कौतुक कसं करशील? चांगलं आयोजन आहे आणि आम्हाला इकडे संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. नक्की दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील.
कॉइन स्पिन झाला विकाजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आणि टॉस जिंकला गेला. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फास्ट. बॅक टू कॉमेंट बॉक्स नाव. दिग्गज समालोचक संदीपजी गावण सर यांच्याकडे जाऊया. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद प्रमोदजी शेडगे, अक्षयजी साटम. गोड 2 आवाज तुम्ही ऐकलेत. आताच्या पहिल्या डावामध्ये आपण बघितलं क्रमांक 4 वर येऊन 26 बॉलमध्ये 51 धावांची चांगली खेळी साकारली. दया शंकर याला संघावर दया आली आणि अफलातून फलंदाजी करताना त्याचा उत्साह मी बघितला. ज्यावेळेस त्याचा अर्धशतक पूर्ण झालं त्याने आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने हलकीशी झेप घेतली, बॅट हवेमध्ये दाखवली. म्हणजेच त्याचा हा पहिला असा चांगला परफॉर्मन्स झालाय. उत्साहित केलंय त्याच्या परफॉर्मन्सने फलंदाजीमध्ये वाघराळपाडा या संघाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 67 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 68 धावसंख्येचं लक्ष पहिल्या डावामध्ये आपण बघितले तर एकूण 6 फलंदाज बाद झाले होते. 6 गडी बाद, 67 धावा. 68 धावा पूर्ण करण्याकरता प्रारंभिक जोडी मैदानाच्या आत उतरलेली आहे. आदेश पाटील सध्याच्या घडीला फलंदाजीमध्ये खूप चांगलं प्रदर्शन करणारा हा खेळाडू आहे आणि त्याच्या सोबतच आपण बघतायत तो म्हणजेच कृपेश नावाचा खेळाडू गेलाय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर टीम. दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा सकाळच्या सत्रामध्ये जे वातावरण होतं तसंच वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आताच्या या मॅच मध्ये कुठला संघ जिंकेल पुढील होणारा मॅच सुद्धा फार महत्वाचा असेल. या स्पर्धेकरता आकर्षक ट्रॉफीज आपण बघतायत. मॅन ऑफ द सिरीज करता आदरणीय सन्माननीय म्हात्रे ब्रदर्सचे मालक कल्पेश म्हात्रे, मनीष म्हात्रे यांनी आकर्षक ट्रॉफीज स्पॉन्सर केले. त्यांचा सुद्धा आम्ही शतशः आभार मानतोय. आयोजकांच्या वतीने त्यांचा आम्ही लाख लाख धन्यवाद मानतोय. व्यासपीठावर आपल्याला 4थ्या दिवसामध्ये येताना दिसत आहेत आदरणीय सन्माननीय विकासजी पाटील, या परिसरातील एक लाडकं व्यक्तिमत्व ज्यांना व्यासपीठावर तुम्ही बघतायत. पंचांचा मैदानाच्या आतून इशारा. पहिले चडक टाकण्याकरता निखिल जो वाघराळपाडा संघाचा हुकमी गोलंदाज आहे. समोरच एक अतिशय विस्फोटक खेळाडू आदेश पाटील स्ट्राईक इन कडे आहे. कालच्या दिवसात मालिकावीर हा खिताब खेळाडूने पटकावला आहे तो म्हणजेच निखिल. निखिल याचा पहिला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने केली चूक आणि ह्या चुकीवर 2 धावा फलंदाजाने पूर्ण केल्या. आता मात्र जो फटक्याची निवड केली होती, जे शॉर्ट सिलेक्शन केलं होतं त्याबद्दल थोडीशी मनामध्ये खंत बाळगताना दिसतोय खेळाडू मिस्टर आदेश पाटील. नॉन स्ट्राईक इन कडे कृपेश. कमी वयामध्ये त्याला चांगली संधी मिळते. प्लेइंग 11 मध्ये त्याने जागा बनवली आणि संघनायक म्हणून सुद्धा आपण त्याला बघितलं. तो कृपेश नॉन स्ट्राईक इन कडे आहे. आदेश यंदाच्या वर्षामध्ये त्याचे बॅट बोलते असं मला वाटतंय. अनेक मॅच मध्ये विकेटवर तो उभा राहतोय आणि धावा बनवतोय. बघितलं हा चेंडू चांगल्या पद्धतीने फ्लिक केला. बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये चेंडू गेला. 1 धाव मिळाली. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. दोघांमध्ये सामंजस्यपणा, दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित घडतंय. या एका धावण्याची धावसंख्या संघाची आहे 3 धावा. 68 धावांचं लक्ष. पुढील होणारा मॅच द ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र असा होणार आहे. दोन्ही संघ तुल्यबल्ले आहेत. दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. या 2 संघांमध्ये आपण दिग्गज खेळाडूंना पाहणार आहोत. पुढचा बॉल. ओ काय चांगला फुल लाईन चेंडू होता. बीट करून सरळ यष्टीरक्षकाच्या हातापर्यंत हा चेंडू पोहोचतोय. धावसंख्या स्थिर. धावफलकावर धाबा लागल्या जातात ते 3 धाबा. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जे नियमावली आहे तीच नियमावली या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलंय आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये जे खेळाडू खेळतायत त्याच खेळाडूंना संधी दिली जाईल. इथे विकेटचं पतन होत आहे. पायचीची अपील. पहिला धक्का देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला. गॉन.
ज्या संघामध्ये जे खेळाडू खेळत असतील त्या संघामध्ये त्यांनी मैदानाच्या आत उतरायचं आहे, त्या संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आत उतरायचं आहे. ही अधिकृत माहिती आमच्यापर्यंत पोहोचली जाते. बघूया कशा पद्धतीने हा विकेट्स डाऊन झाला, विकेट पडलाय. गोलंदाज निखिल त्याच्या कोट्यातील चौथा चेंडू टाकत असताना बॅकफूट फ्रंटफूट ओळखलं नव्हतं. मिडल अँड ऑफ स्टंपच्या दिशेने हा मारा होता. बघितलं, पंचाने निरीक्षण व्यवस्थित केलं आणि पायचीच्या स्वरूपात पहिला धक्का दिला गेलाय देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाला. अनेक स्पर्धांमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध केली देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाने आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा त्यानं तसंच काम करावं लागेल. दुसऱ्या बाजूला अर्धशतक बनवल्यानंतर आत्मविश्वास जास्त उंचावला गेलाय वाघराळपाडा या संघाचा. सोनूदेवी वाघराळपाडा हा संघ जो फिल्डिंग करतोय 68 धावा रोखणं कठीण असेल. पहिल्या मॅच मध्ये आपण 91 धावा बघितल्या होत्या. गोलंदाज तयार निखिल. जयेश करता क्लीन बॉल ऑफ स्टंप, लेग स्टंप उडवला गेला. दबाव जास्तीत जास्त वाढत चाललाय फलंदाजी करणाऱ्या प्रत्युत्तर देणाऱ्या देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघावर. बघितलं आपण ऑफ स्टंपवर सफळ होऊन खेळायचं होतं या फलंदाजाला. सुरुवातीपासूनच निखिल याचा हा चेंडू त्यांनी खेळण्याचा प्रयास विचित्र पद्धतीने केलाय. लेग स्टंप उडवला गेलाय. 2 गडी बाद केल्यानंतर विकेट हॅट्रिक वर आलाय हा गोलंदाज. गॉन. खरोखरच या युवा व्यक्तिमत्व आपण बघतायत. कुमार अमित दादा केदारनाथ पाटील आणि त्यांच्या सौजन्याने भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचा महासंग्राम नागेश काका मैदानावर तुम्ही निहाळतात. नवीन फलंदाज चेतन गावडे. पहिला बॉल खेळत असताना ब्लाइंड स्ट्रोक, डोळे बंद करून हा फटका त्याला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. अशा रीतीने पहिले षटक समाप्त होतोय. सफल षटकाच्या समाप्तीनंतर 68 धावसंख्येचा पाठलाग करत असताना देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाची धावसंख्या 2 गडी बाद 3. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा जुचंद्र गावातील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक 2022. आलेल्या सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वर्गीय केसरीनाथ पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित आमदार चषक 2022 मध्ये शब्द सुमनाने स्वागत करतोय. सुरू असलेला मॅच देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा विरुद्ध तुम्ही बघतायत सोनू देवी वाघराळपाडा असा. दुसरं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर समोर चिंबारो बॉईज हा जो कटआउट्स आहे त्या इन कडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालाय. सर्वेश दुसरं षटक टाकण्याकरता तो सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्याकरता तो सज्ज झालाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक दयाशंकर गोलंदाजी मार्गावर. याआधी सर्वेश असा उल्लेख केला होता आम्ही, मात्र आमच्या पर्यंत अतिरिक्त खेळाडू जे नाव पोचवतात दयाशंकर याचं. 2 शतरक्षक पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण बघितलं. आता दुसऱ्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 3 शतरक्षक आपण बघतायत. एक ठेवला गेलाय लॉंग ऑफ मध्ये, एकाला ठेवलं गेलंय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि एक शतरक्षक मिड विकेट क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. दयाशंकर समोर फलंदाज आहे आदेश. हा फुलटॉस बॉल घेऊन खेळला गेलाय. 1 धाव पूर्ण केली. एकच धाव मिळेल वाईड ऑफ मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू केल्यानंतर या एका धावणीची धावसंख्या बनली 4.
एक धाव फार मोलाची आहे. आता जोडीला आलेला खेळाडू चेतन गावडे आणि साथ द्यायला हवी. शतरक्षणामध्ये भरपूर काही चुका त्याच्याकडून घडल्या गेल्या त्या आपण पहिल्या डावात पाहिल्या. पुढचा बॉल चांगला फ्लिक केलं या चेंडूला ऑन साईडला. एक धाव मिळाली. शॉर्ट मिड विकेटमध्ये चेंडू गेलाय. एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतंय कारण नॉन स्ट्राईक इन कडून फलंदाज आपल्याला जमिनीवर कोसळताना दिसतोय. अवधेश पाटील स्वयंमी खेळाडू आहे, एक आदर्श खेळाडू आहे देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचा. आणखीन जर बघितले तर महत्वपूर्ण खेळाडू बाकी आहेत ज्याच्यामध्ये आपण समीर राऊत याचं नाव घेऊ शकतो, विशाल पाटील याचा सुद्धा उल्लेख करू शकतो, सनी पाटील हा सुद्धा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. आणि आणखीन एक खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा बॉल चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. ह्या तिघांमधल्या लागलेल्या शर्यतीमध्ये अंतिम क्षणी चेंडूचा विजय होतोय आणि ह्या मिळत आहेत 4 धावा. चौकार. अमित पाटीलचं हे आयोजन सुचंद्र गावाची आहे हुशान. दीपेश पाटीलचं हे नियोजन क्रिकेटचे सामने भरविले छान. क्षेत्ररक्षकांची चूक झाली. पायावर चेंडू लागला. त्याच्यानंतर पुढे सीमारेषेपर्यंत पोहोचलाय. 4 धाब्यांची धावसंख्या पोहोचली 9 वर. 68 धावसंख्येचा पाठलाग होत असतानाच दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या आहे 2 गडी बाद 9 धाबा. जयेश गोल्डन डकवर वाचलाय. आदेश नावाचा खेळाडू खेळपट्टीवर अजूनही उभा आहे आणि जो संघाला तारू शकतोय, जो संघाच्या हितार्थ खेळत असतोय, ज्याच्यावर मोठी जबाबदारी आहे तो खेळाडू आदेश स्ट्राईक एंडला. दुसऱ्या एंडकडून दयाशंकर याचा आत्मविश्वास वाढलाय हाफ सेंचुरी केल्यानंतर. शॉर्ट बॉल चेंडू हवेत आहे. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. बघता बघता धावबादच्या स्वरूपात विकेट जाते. आदेशाचे महत्वपूर्ण खेळाडू बाद. विकेटचं पतन गॉन. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. खरं तर दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित नव्हतं. एक तर साथ द्यायला हवी होती अवधेश पाटील या खेळाडूला. यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगला फॉर्म मध्ये आहे आणि तो खेळाडू धावाच्या स्वरूपात बाद झालाय. म्हणतात ना पत्त्यामध्ये चोकर आणि आपल्या माणसाने दिलेली ठोकर हे कधीही डाव बदलू शकतात आणि इथे सुद्धा तसंच घडू शकतोय. एक चांगल्या फलंदाजाला बाद केल्यानंतर इथे जो फासा आहे तो फासा कधीही पलटू शकतोय, डाव बदलू शकतोय. बघूया कशा पद्धतीने आता रणनीती असेल उर्वरित धावा बनवण्याकरता. गोलंदाज दयाशंकर 4 चेंडू टाकतोय. 4 चेंडूंमध्ये 6 धावा मोजल्यात. पहिलं षटक निखिल याचं कालच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द सिरीज हा खिताब ज्याला मिळाला होता चंद्रपाडा येथील त्या टुर्नामेंट्समध्ये आणि तो निखिल चांगली गोलंदाजी करून गेलाय. वाघराळपाडा सोनेदेवी वाघराळपाडा संघाच्या माध्यमातून. इथे आता नवीन फलंदाज समीर राऊत टेनिस क्रिकेटमधील मालजीपाडा गावातील अनमोल रत्न नॉन स्ट्रायकिंग कडे. फुल टॉस करून ऑन साईडला चेंडूला खेळलं गेलंय. एक धाव मिळाली. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू वळतोय. एकाच धाब्यावर संतुष्ट होतोय समीर राऊत आणि चेतन गावडे. या एका धाब्याची धावसंख्या झाली ते 10. दुसऱ्या षटकामध्ये 5 बॉल टाकून चालत सुरू असलेला हा महासंग्राम नागेश काका मैदानावर तुम्ही बघतायत. आमदार चषक 2022 सर्व आदरणीय सन्माननीय कुमार अमित दादा केदारनाथ पाटील यांच्या संकल्पनेतून उद्यास आलेली ही क्रिकेटची स्पर्धा. पुढचा बॉल डिफेन्स केलं या चेंडूला. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये 1 धाव मिळाली. या एका धाब्याची धावसंख्या पोहोचली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धाबा. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावसंख्येचा पाठलाग करत असताना देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाची धावसंख्या आहे 3 गडी बाद 11 धाबा. आता चेंडू शिल्लक आहे 24 आणि 24 चेंडूंमध्ये 57 धावांची आवश्यकता. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. आप्पा आहे तो भारी गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र आप्पांची. हॅलो. 24 चेंडू मध्ये 57 धावांची गरज आहे.
उजव्या बाजूला आपण बघतायत सत्तू याला सत्यवान भरकून मोबाईलमध्ये काहीतरी करतायत. कदाचित त्या कोणाच्या तरी इमेज शोधतायत की फोटो काढतायत, बघणार आहोत. फोटो काढतायत, हलकीचे स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला येताना दिसतंय. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 57 धावांची गरज आहे. आमचे स्वयंसेवक खूप चांगलं काम करतायत. नुकताच या ठिकाणी आपण बघितलं की दाबून बिर्याणी खाऊन आलेत भूषण भोईर. उजव्या बाजूला त्यांना आपण बघितलं थोडासा सुस्त होताना, आणि डाव्या बाजूला आपण बघतायत रंगनाथ देशमुख, रविकांत पाटील चांगलं काम करतायत. कल्पेश म्हात्रे यांनी सुद्धा चांगलं काम केलंय. भानुदास पाटील यांना सुद्धा आपण बघितलंय या स्पर्धेमध्ये ते सहकार्य करतायत आयोजकांना. चालू असलेला मॅच युट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या श्रोत्यांच्या माहिती करता सोनीदेवी वाघरालपाडा विरुद्ध देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला 6 षटकांमध्ये 68 धावसंख्येचं लक्ष होतं. 3 फलंदाज त्यांनी आतापर्यंत गमावलेत आणि धावा बनवल्यात 11. आता 24 बॉलमध्ये 57 धावांची गरज आहे. स्ट्राईक इनकडे उजव्या हाताचा खेळाडू आहे मिस्टर समीर राऊत, ज्याच्याकडे मोठी अपेक्षा असेल, जो मोठे फटके खेळण्याची क्षमता राखतोय. अशोक लेवलँड या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी अनेक मैदानं गाजवले. DY पाटील जे आता IPL साठी खुलं होणार आहे 26 तारखेपासून, या मैदानावर सुद्धा त्यांनी गुणवत्ता सिद्ध केलंय. तोच खेळाडू आता इथे आपण बघतोय चेंडू थोडासा डावी इष्टीच्या जवळून जातोय. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. पंचांच्या सोबत आपण जास्तीत जास्त वेळ आर्ग्युमेंट्स करू नका. जे काही निर्णय असतील ते प्रत्येक संघाकरता सारखेच निर्णय असतील हे सुद्धा लक्षात घ्या. डावी इष्टी सोडून जाणारा चेंडू होता, थोडासा वरून जाणारा चेंडू असल्या कारणानं पंचांची काही प्रतिक्रिया आली नाही. आणि अशा रीतीने एक चांगला बॉल आपल्याला पडताना दिसलाय गोलंदाज सर्वेश याचा. पुढचा बॉल लेग स्टंपच्या दिशेने होता, या चेंडूला उडवलाय ना, इक्का दुक्का, सीधा 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 छक्का, लॉंग लेग पट्ट्याबाहेर. 6 धावा. सेवक असा आपा आहे तो भारी, गोर गरीब जनतेला लाभला काही वारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी. हे सहान थोर दादा. असे चेंडू प्रत्येक खेळाडूला हवे हवेसे वाटतायत. लेग स्टंपच्या दिशेने चेंडू दिलाय फुलटॉस आणि त्याला खरपूस समाचार घेतला गेला. 6 धावा लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला खेळल्यानंतर प्राप्त केल्या त्या खेळाडूने. 6 धावांची धावसंख्या वाढताना धावसंख्या 17. पुढचा बॉल हा अपील जोरदार केलं. पिचिंग आउट साइड द ऑफ स्टंप, इम्पॅक्ट होता आणि म्हणूनच अपील केल्यानंतर पंचाने हे अपील फेटाळून लावलंय. धावसंख्येत आता बदल नाही. धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 17 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर 68 धावसंख्येचा पाठलाग होतोय. याचाच अर्थ अजूनही 51 धावा हव्या आहेत हा मॅच जिंकण्यासाठी. 51 रन्स रिक्वायर्ड टू विन. 51 धावा आवश्यक मॅच जिंकण्याकरता. पुढचा बॉल ओव्हर पिच चेंडू टाकलाय. व्हेरिएशन बदली काळाची गरज आहे. वेगवेगळे चेंडू टाकले जात आहेत. बोटांची जादू काय असतं ते दाखवलं जात आहे. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर गोलंदाज सर्वेश याच्याद्वारे धावसंख्या स्थिर. 3 बाद 17 धावा. तिसऱ्या षटकामधील आता 5वा बॉल असेल सर्वेश याचा. आता ऑफ स्टंपवर सफल झाला. या चेंडूला उडवलंय मिड विकेट पट्ट्याबाहेर. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार डोलदार षटकार. सांगतोय साऱ्यांना आज विनय पाटील आहे बेटा दादा आमचा डॅशिंग दमदार. प्रवीण पाटील दादाचा भारी हा मैत्र, त्याच्या साथीला खूप सुंदर गंभीर स्ट्रोक, चांगलं शॉट सिलेक्शन करताना दिसलाय फलंदाज समीर राऊत. या 6 धावांची धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या पोहोचली 3 बाद 23. 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर 23 धावा पाठलाग करायचा 68 या धावसंख्येचं. बॅटचं एज लागलंय आणि अशा रीतीने फलंदाज समीर राऊत याला बाद केलं जातं. शिकार बनलाय गोलंदाज सर्वेश याचा. गॉन. विकेटचं पतन. 4था धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 23. त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान, त्याचे करोडो झालेत प्यार.
घाई संकटात नाही असं म्हणायला काय हरकत नाही, कारण या आधीच्या चेंडूवर एक मोठा फटका आला होता आणि अशातच ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडण्याचं काम केलं होतं. फलंदाज समीर राऊत याने बॅटचं हलकंसं एच लागलं, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन शेल विसावला गेलाय. चौथा धक्का लागला गेलाय. 4 गडी बाद धावफलकावर धाबा लागला जात आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धाबा. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 15च्या सरासरीने 45 धाबांची गरज. 18 चेंडू 45 धाबा, हे इक्वेशन, हे सिच्युएशन या क्षणाला प्रत्युत्तर देत आता देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघासमोर आले. अडचणी वाढल्यात फलंदाजी करणाऱ्या संघाच्या असं म्हणायला काय हरकत नाही. आता समोरच्या एंड कडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पुन्हा एकदा आता दयाशंकर याच्यावर विश्वास दाखवला गेलाय. ज्या दयाशंकरने 26 बॉल मध्ये 51 धावा बनवल्यात, 3 उत्तुंग षटकार आणि 2 खणखणीत चौकाराच्या सायाने तोच दयाशंकर गोलंदाजी मार्गावर असताना सुद्धा चांगलं काम करून गेलाय. याआधी पहिलं षटक जे टाकलं होतं व्यक्तिगत, त्या षटकामध्ये 8 धाबा देऊन 8 धाबा दिल्या होत्या आणि त्याचबरोबर आता पुन्हा एकदा तो गोलंदाजी मार्गावर आलाय. 18 बॉल 45 धाबांची गरज. हे विकेट्सवर त्या धाबा होऊ शकत आहेत असं म्हटलं जातंय. या विकेटवर आपण जर बघितलं तर त्या धाबा करू शकतात फलंदाजी करणाऱ्या संघाचे खेळाडू. आडव्या बॅटचा वापर आज म्हणावा लागेल की फलंदाजीमध्ये किंवा शतरक्षणामध्ये सूर गवसत नाही खेळाडू चेतन गावडे याला. काहीतरी मनामध्ये त्याच्या विचार चाललेत. हे सर्व विचार बाजूला ठेवून क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेट हा एकच विचार मनामध्ये यायला हवा. धावसंख्या सध्याच्या घडीला आहे 23 धाबा. पुढचा बॉल लेग स्टंपच्या दिशेने चेंडू होता. ऑन साइडला बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू वेगाने पुढे सरकतोय. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 दमन करता टोकलेला शानदार दमदार आमदार चौकार. चिलका माझी नवरी माझे मनान भरली सकवरी. काकू पॉकेटवाली चिलका माझी नवरी माझे मनान भरली सकवरी. सुंदररित्या आता धावा जमून मॅच रंगवण्याचं काम करतायत. 4 धाब्यांची धावसंख्येत बदल होत असताना धाबा झाल्या आहेत त्या 27 धाबा. 68 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 16 बॉल मध्ये 41 रनची आवश्यकता भासली आहे देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला. पुढचा बॉल कसा असेल या गोलंदाजाचा. शॉर्ट बॉल, जोरदार अपील, विकेटचं पतन. हो हो हो, काय चांगलं नृत्य करतो विकेट घेतल्यानंतर दयाशंकर. विकेटचं पतन, 5 गडी बाद धावपळकावर धावा आहे त्या 27 धावा. आता मात्र कंबर मोड केली आहे देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाची. गॉन. लग्न तर माझं पण होणार आहे गर्लफ्रेंड सोबत, पण कोणाच्या तेच माहित नाही. ANJ सदीचे 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला 41 रनची आवश्यकता. 5 गडी बाद 27 धाबा. दयाशंकर खुश आहे. ज्या पद्धतीने आरामात राजासारखे त्याने हात पाठीमागे ठेवले डोक्यावर. ज्या गोलंदाजी चांगली झाली, फलंदाजी चांगली झाली. यष्टीरक्षक सुद्धा खुश आहेत ज्या कामगिरीवर. स्ट्राईक इनकडे फलंदाज कुशाल तांगडी, एक अतिशय चांगला आणि विस्फोटक खेळाडू, छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता असलेला खेळाडू. मागच्या टुर्नामेंट्स मध्ये कर्णधाराची जबाबदारी पार पाडत होता. हा चेंडू हवेत आहे. या चेंडूला उडवलंय. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक कोणतीच चूक करत नाही. विकेटचं पतन. फलंदाज झाला इथे सुद्धा. दयाशंकर 4 बॉल मध्ये त्यांनी 4 धाबा दिलेत. 2 गडी लगातार बाद केलेत. विकेट हॅट्रिक साधण्याची त्याला संधी आहे.
51 धावा 26 बॉल मध्ये पूर्ण केल्यात. आता विकेट हॅट्रिक साधण्याकरता तो सज्ज होईल काय? दयाशंकर गोलंदाजी मार्गावर, सनी स्ट्राईक इन कडे. सनी आणि मोठी जबाबदारी विक्रांत याच्यावर, कारण धावा हव्या आहेत 41 धावा. 41 रन्स रिक्वायर्ड टू विन. 14 बॉल 41 धावा कठीण बनवून ठेवलेत. पूर्णतः कब्जा केलाय या मॅच वर फिल्डिंग करणाऱ्या सोनू देवी वाघराळपाडा या संघाने. 5वा बॉल या षटकातील फेस करतोय सनी पाटील नावाचा खेळाडू. चांगला इनसाइड आउट करून चेंडूला फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये वळवलंय. एक धाव पूर्ण, एका धावेचे धाव संख्येत बदल आणि धाबा लागल्या जात आहेत. 6 गडी बाद 28 धाबा. 13 बॉल 40 रनची आवश्यकता. हे इक्वेशन आपण या मॅचचं बघू शकतायत. आज थोडासा प्रेक्षक वर्ग आपल्याला जास्त दिसतो, कालच्यापेक्षा प्रेक्षकांची जास्त गर्दी आहे. ह्या चेंडूवर षटकार आला तर बघूया काय घडेल. ओहो, मिस केलंय ह्या चेंडूला फलंदाजाने. फलंदाज विक्रांत बीट होतोय. षटकांची झाली समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाची धाव संख्या आहे ती 28 धावा. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 40 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाणी पाठवूया. लवकरात लवकर आमचे पाणी पुरवणारे पाणी पुरवठा मंत्री मैदानाच्या आत जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवूया पाणी. आणि या फावल्या वेळेमध्ये मित्रांनो आपण डीजेच्या माध्यमातून ऐकूया छान छान गाणी. उपस्थित होत आहेत आदरणीय सन्माननीय धनेश्वर अनंत भोईर साहेबांचं आगमन झालंय. आणि सोबतच प्रशांत म्हात्रे, एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व. क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांनी नाव केलंय, समाज कार्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव घेतलं जातंय. नेहमीच आपण बघतोय त्यांना मोठमोठ्या व्यासपीठांवर आणि ते दाखल झालेत. बघू शकतायत आदरणीय सन्माननीय धनेश्वर अनंत भोईर साहेबांचं आगमन झालंय. आणि सोबतच प्रशांत म्हात्रे हे सुद्धा दाखल झालेत. ॲक्शन स्पोर्ट्स जुचंद्र संघाच्या माध्यमातून अनेक वर्ष ज्याने क्रिकेटमध्ये घालवली, मैदान गाजवली, ते प्रशांत म्हात्रे दाखल झालेत. वेलकम वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय केसरीनाथ पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ अभिमन्यू स्पोर्ट शिवचंद्र आयोजित आमदार चषक 2022 मध्ये सर आम्ही आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. आता मॅच कडे वळणार आहोत. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 40 धावांची आवश्यकता. मान्यवरांच्या माहिती करता मॅच जो सुरू आहे तो देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा विरुद्ध सोनदेवी वाघराळपाडा असा. सोनदेवी वाघराळपाडा संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 67 धावा 6 षटकांमध्ये बनवल्या होत्या. 68 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्या कंबोर मोड केली आहे. 6 गडी बाद 28 देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाची. आणि संकटामधून आता बाहेर पडावं लागेल. संकट ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असतात आणि संकटांना जिद्दीने जो तोंड देतोय तोच महान ठरत असतोय. इथे जिद्दीने खेळ करावा लागेल. जिद्द, चिकाटी, संघर्ष हे सर्व काही पाहायला मिळेल काय. 12 बॉल 40 धाबा. दुसऱ्या बाजूने विचार केला फिल्डिंग करणाऱ्या संघाचा तर त्यांनी पूर्णतः पकड मजबूत केली या मॅचवर. आणि खरं वैशिष्ट्य ठरलं गोलंदाज दयाशंकर याची प्रभावशाली गोलंदाजी. पहिल्या डावामध्ये केलेले त्याने 26 चेंडूंमध्ये 51 धावांची शानदार खेळी.
मॅचकडे आपण रवाना होऊया. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज मिस्टर निखिल. कालच्या दिवसात मॅन ऑफ द सिरीज म्हणून किताब पटकावला. चंद्रपाडा येथील या मैदानावर मात्र सनी पाटीलने दाखवून दिलंय मॅच संपला नाही. स्टँड अँड डिलिव्हर लॉंग ऑन पट्ट्याबाहेर षटकार बिगी. बापाचा रुबाब माझा राजा. द्यावं लागतंय. कुठलाही खेळाडू कधीच मोठा होत नसतो. प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये जो स्वतःला सिद्ध करतोय, संघाकरता 100% योगदान देतोय, तो मोठा होत असतोय. 6 धाबांची धाव संख्येत बदल होतोय आणि धाबा लागला जात आहेत त्या 34 धाबा. 6 गडी बाद 34 धाबा. 11 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. 6 गडी बाद 34 धावा बांधल्यात. अजूनही 11 बॉल मध्ये 34 धावा हव्या आहेत. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला. सनी पाटील इज ऑन स्ट्राईक. पुढचा बॉल आडव्या बॅटचा वापर. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. सिलिमिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू थांबतोय. 1 धाव मिळाली. या एका धाब्याची धाव संख्येत बदल आणि धाबा लागल्या जात आहेत. 6 बाद 35 धावा. नवीन आलेला खेळाडूला सुद्धा शिकण्याकरता भरपूर काही आहे. विक्रांत हा खेळाडू गेलाय जो 1 बॉल मध्ये आपला अजूनही खातं त्याने उघडलं नाही. त्याला सुद्धा संधी आहे हिरो बनण्याची. हा चित्रपट क्रिकेटमधील तुम्हाला प्रसिद्ध करायचा असेल तर चांगला रोल अदा करावा लागेल. प्रत्येक अभिनेत्याला चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा अभिनय चांगला करावा लागतोय. त्याच्यानंतर त्याची प्रशंसा होतोय. कोळवटपाचा चेंडू. या चेंडूला खोदून काढलाय. चेंडू फॉरवर्ड मिड विकेट क्षेत्रात. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयास नाही. एका धाब्याची धाव संख्येत वाढ. धाव फलकावर धाबा. 6 बाद 36. 4.2 चेंडूच्या समाप्ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 36 धावा. 9 बॉल शिल्लक आहेत आणि या 9 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा हव्या आहेत त्या 32. 9 चेंडू 32 धावा होऊ शकतात. मी करेन. मी संघाचा हितचिंतक. मी संघाचा संकटमोचक. हा चेंडू डावी यष्टीच्या वरून जाताना दिसलाय. निखिल जोरदार अपील करतोय. अपील पंचाने पेटाळून लावलंय. अशा रीतीने निर्धाव चेंडू पुन्हा एकदा दबाव निर्माण करतोय प्रत्युत्तर देणाऱ्या देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा ह्या संघावर. यंदाचा हंगाम खूप चांगल्या पद्धतीने गाजवलाय देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा या संघाने. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. आ बेल मुझे मार. चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार वजनदार डोलदार षटकार. चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमन्यू चषक आहे हो एक नंबर. चंद्रगावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. चंद्रगावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. ही चूक केल्यानंतर गोलंदाजाला गायडन्स करण्याकरताना बघा ना 4 खेळाडू पुढे आलोत. खरं तर तो हुकमी एक्का आहे. कालच्या दिवसात ज्यांनी संकेत स्मृती चषकामध्ये अफलातून कामगिरी केली, मॅन ऑफ द सिरीज हा किताब पटकावला आणि तो खेळाडू गोलंदाजी करतोय. 5 बॉल त्याने टाकलेत. 5 बॉलमध्ये 14 धावा मोजल्या आहेत. 7 चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज आहे. सनी याला पुन्हा एकदा संधी आहे हिरो बनण्याची. याआधी अनेक मॅचेस त्याने जिंकून दिल्या आहेत. संकटामधून बाहेर काढलंय देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेंथ. हा चेंडू गेला मिड विकेटच्या दिशेने. चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार. हा आलाय चौकार. 4 धावा. अभिमन्यू चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमन्यू चषक आहे हो एक नंबर. चंद्रगावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. चंद्रगावचा अभिमानी चषक आहे हो एक नंबर. हो पुन्हा एकदा श्वास रोखणारा हा मॅच होऊ शकतोय असं मला वाटतंय. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 धावा. चौकारण्याशी थोडासा परिणाम झालाय. 4-6 फॉर 6. 46 या धाव संख्येवर 6 गडी बाद झालेत. 5 षटकांची समाप्ती झाली. सध्या एका षटकामध्ये 22 धावा हव्या आहेत. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाला या स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्याकरता गोलंदाज कोण असेल? कारण फलंदाज विक्रांत ज्याच्याकडे अनुभव फार कमी आहे, त्याला काहीतरी शिकावं लागेल. त्याला संधी दिली गेले, त्या संधीचं सोनं करावं लागेल. 6 चेंडू 22 धावा.
गोलंदाजी मार्गावर ज्याच्याकडे अनुभव आहे, बुद्धिमत्तेचा वापर करून खेळपट्टीवर चांगले चेंडू टाकू शकतोय, तो गोलंदाज गोलंदाजी मार्गावर मिस्टर चव्हाण आलाय. चव्हाण गोलंदाजी मार्गावर 6 बॉल 22 धावा. पहिले 2 चेंडू ठरवतील मॅच कुठल्या संघाच्या बाजूने जाईल. हा क्रिकेट हा खेळ तुम्हा आम्हाला सर्वांनाच वेळ लावून गेलाय. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या अंगामध्ये भिनलेला खेळ म्हणजेच क्रिकेट. इथे बीट केलंय चव्हाण याने. फिरकीचा जादूगर चव्हाण हा गोलंदाज चेंडूला आत वळवतोय. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू टाकलाय. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 22 धावा. 22 धावा 5 चेंडूंमध्ये. पुढचा बॉल या चेंडूला उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि आम्हाला प्रेक्षक काय दाखवतात ते बघूया. खरं तर 2 धाव मिळत आहेत या चेंडूवर आणि काय घडलंय ते सुद्धा आम्ही पाहणार आहोत. पाहू शकतायत कशा पद्धतीने काय घडलंय ते सुद्धा आपण बघणार आहोत. प्रकाश पाटील त्या क्षेत्रामध्ये आहेत. गेम ऑन करा. घ्या चेंडूवर फलंदाजाला किती धाव मिळत आहेत तर 3 धाव मिळत आहेत. 3 धाव मिळत आहेत. या 3 धावांची धावसंख्या वाढताना धाव फलकावर धापा लागला जात आहे. त्या 49 धावा 49. 4 चेंडूत 19 धावा. 4 बॉल 19 रन्स. बस असो ट्रेन असतो गर्दीत लागतो प्रवाशांना धक्का. फलंदाजाने मारला छक्का आणि याला बघितल्यानंतर असं वाटतंय हाच आहे या टीमचा हुकमी एक्का. 6 धावा ओव्हर द मिड विकेट एरिया. 6 रन्स. हितेंद्र ठाकूर अप्पांचा आहे आशीर्वाद. रमेश घोरटन आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. आता पुन्हा एकदा सुरस वाढले. या मॅचला पाहण्याकरता प्रेक्षक जास्तीत जास्त संख्येने वळत आहेत. 3 चेंडू मध्ये 13 धावा. 3-13 ही स्थिती निर्माण झालंय. धाव फलकावर धावा लागले. 6 बाद 55 धावा. सनी पाटील 7 बॉल मध्ये 24 धावा बनवतोय. सहजरित्या हा मॅच जिंकण्याच्या उद्देशाने मैदानाच्या आत उतरला होता देवी स्पोर्ट्स मालजीपाडा संघ आणि अक्षरशः प्रारंभिक फलंदाजाने निराश केलंय. मधल्या फळीमध्ये क्रमांक 6 वर येऊन सनी पाटील विस्फोटक रूप धारण करतोय. 3 चेंडू 13 धावा होतील काय. 3 चेंडू 13. हा चेंडू आउट साइड द ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू. वाईडचा इशारा. अतिरिक्त धाबणीची धावसंख्येत 1 ने बदल झालाय. धावसंख्या पोहोचली ती 56 वर. 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. श्वास आणि विश्वास हा अदृश्य असतो मित्रांनो आणि तो श्वास रोखला गेलाय. पुढचा बॉल इन दी एअर. चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याची घाई करतायत. बघता बघता विकेटचं पतन होतोय. विक्रांत नावाचा खेळाडू बाद झालाय. या 1 धावणीची धावसंख्या पोहोचली 7 गडी बाद ती म्हणजेच 57 धावा. आता 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये धावा हव्या आहेत त्या 11. कंपल्सरी चेसिंग आहे. 2 चेंडू 11 धावा. विकेटचं पतन झालं. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा पाहत राहा जुचंद्र गावातील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक 2022. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत प्यार. या स्पर्धेचं जितकं कौतुक करावं तितकंच कमी आहे मित्रांनो आणि मॅच मध्ये फलंदाज सुद्धा चांगली कामगिरी करतायत. म्हणूनच उजेड देणारी प्रत्येक सकाळ ही आपल्याला प्रत्येक दिवशी 2 पर्याय समोर आपल्या नेऊन ठेवत आहे. एक म्हणजे झोपेत राहून स्वप्न पाहत राहा नाहीतर उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करा. इथे आता या स्वप्नांचा पाठलाग करण्याकरता फलंदाज प्रयत्न करतील काय. प्रयत्न हा परिस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे सुद्धा नंदनवन करता येतं.
2 बॉल शिल्लक आहेत, 11 धावा हव्या आहेत. ह्या जर धावा पूर्ण झाल्या तर या मैदानावर एक आगला वेगळा अनोखा इतिहास घडेल. टेनिस क्रिकेटमध्ये असे पराक्रम मी अनेक मैदानावर बघितलेत. माझ्या डोळ्यासमोर मी बघितलंय हा पराक्रम नागले येथील मैदानावर होताना, कामण येथील मैदानावर होताना. 2 बॉल 11 रन्स. गोलंदाज चव्हाण थोडासा रनअप मध्ये चुकलाय. डेड बॉलचा इशारा. तितकाच दबाव आहे सनी पाटील याच्या खेळीवर. 2 चेंडू 11 धाबा, 11 धाबा 2 चेंडूंमध्ये हे समीकरण बनले या मॅचचं. गोलंदाज चव्हाण तयार. सनी पाटील स्ट्राईक कडे. या चेंडूला उडवला, लांब लांब चेंडू घेतो आणि इथे गोलंदाजाचं काढलं काम. चेंडू गेलाय लांबच लांब. षटकार. बिगी. खेळाडू खेळायला आमचे जुचंद्र ये गावाला. आनंदी आनंद झाला मनाला. गुंडाला पाटील ये गावाला. धाव फलकावर या 6 धावांशी परिणाम होतोय. धावा लागल्या जात आहेत सध्याच्या घडीला त्या 63. 1 चेंडू आणि एका चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. 1 बॉल 5 रन. सामना तर इथे चांगला रंगतदार बनलाय. 9 बॉल मध्ये 30 धावांची चांगली खेळी साकारतोय मिस्टर सनी पाटील. तो सुद्धा क्रमांक 6 वर आला होता. क्रमांक 6 वर येऊन त्याच्या बॅट मधून 4 षटकार आणि 1 चौकार आलाय. 1 बॉल 5 रन. दिनेश कार्तिक या खेळाडूला आठवावं लागेल, ज्याने 18 मार्च 2018 साली सोमया सरकार या बांगलादेशच्या गोलंदाजाला श्रीलंका येथील निजदास ट्रॉफी मध्ये एका बॉल मध्ये 5 धावांची गरज असताना षटकार ठोकलाय. त्याच्यानंतर आपण बघितलं ऑस्ट्रेलियाच्या कप मध्ये जावेद मियादाद याला, जो एका बॉल मध्ये 5 धावांची गरज असताना चेतन शर्मा या गोलंदाजाला तो षटकार ठोकला होता. त्या आठवणी या ठिकाणी ताज्या केल्या जातील काय? आर.के. एंटरप्राइजेसचे मालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मॅच जर जिंकून दिला तर सनी पाटील यांच्याकरता 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं. आणि देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा यांच्या संघाकडून 500 रुपये सुद्धा मिळतील सनी पाटील याला. 1500 रुपये मिळतील. 1 बॉल 5 धावा. प्रश्न आहे 1 लाखाचा. या प्रश्नाचं उत्तर मैदानाच्या आतमधून फलंदाज देईल काय? ओहो, जंतर मंतरचा चेंडू टाकला. इथे या मॅचला गमावलंय आणि सोनू देवी वागरालपाडा संघ विजय होतोय. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक देव स्पोर्ट्स मालजीपाडा. मॅच गमावलंय आणि मालजीपाडा संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आपण आयोजकांची संपर्क साधा. तत्पूर्वी लाईनअप मध्ये जाऊन हँडशेक करा. खेळाडूंसोबत हँडशेक करा ही नम्र विनंती असेल. कॉंग्रॅच्युलेशन सोनूदेवी वाघराल पाडा टीम, ज्या संघाने खूप चांगला कामदार खेळ दर्शवलाय. मॅन ऑफ द मॅच आपण मॅच समरी बघितली तर पहिल्या डावामध्ये दयाशंकर 26 बॉल मध्ये 51 धावा बनवल्या. त्याच्यानंतर 4 बॉल मध्ये 7 धावा निखिल याने बनवल्या. सर्वेश 4 बॉल मध्ये 6 धावा बनवल्या. लकी याने 1 बॉल मध्ये 1 रन्स बनवल्या. दुसऱ्या डावामध्ये 31 धावा 10 बॉल मध्ये बनवल्या. नाबाद राहून संघाला मात्र विजयाच्या दिशेने घेऊन जाता आलं नाही खेळाडू सनी पाटील याला.